नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं स्वागत करतो. ठीक आहे. आपण स्टार्ट करतो निफ्टीचं अनालिसिस, त्याचबरोबर काही स्टॉकचं अनालिसिस. चला तर मग सुरू करूया. निफ्टीचा जर विचार केला तर मार्केटने आज एक्सपायरी डे दिवशी किती चांगली मोमेंटम दिली आहे. सुरुवातीचा हा आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळाला. पहिला टार्गेट एवढं म्हणजे जवळपास या पहिल्या पॉईंट पर्यंत घेतलं असतं तर चाललं होतं. त्याच्यानंतर मार्केटने थोडंफार आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं आणि त्यानंतर हळूहळू परत मार्केट जे आहे एक हायर लोज बनवून वरच्या जाताना बघायला मिळालं. ट्रेंडिंग एक्सपायरी थोडाफार आपण म्हणू शकतो, पण अशी पण नव्हती ट्रेंडिंग. थोडाफार काय म्हणू शकतो, एक वोलाटाईल एक्सपायरी आज बघायला मिळाली, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आता उद्यासाठीचा ट्रेड सेटअप. आता उद्या लक्षात घ्या, मार्केटने परत नवीन ऑल टाइम हाय बनवलेला आहे. आपण क्लिअरली म्हणू शकतो करंटली 24,000च्या वरती क्लोजिंग दिलेल्या मार्केटने, लक्षात असू द्या. ठीक आहे. आता एक चांगलं सपोर्ट रेंज काढायची असेल तर ही एक लेवल राहील. रिजेक्शन रन काढायची असेल तर ही एक लेवल राहील, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आता एक व्यवस्थित दोन लेवल झालेले आहेत. सो उद्यासाठीचा विचार करायचा म्हणाला तर लक्षात घ्या, मार्केट उद्या गॅपअप जर ओपन झालं 24,100च्या वरती तर मुवमेंट्स आपल्याला किती बघायला मिळू शकतात. टार्गेट सेट करायचे असतील तर सर्वात महत्वाचं 24,150, 24,200, 24,250 आणि 24,300 या रेंजेस आपण ऍड करून घेऊया, ते लक्षात असू. ठीक आहे. त्याचबरोबर ही एक लेवल आहे इथे मध्ये आणि त्याच्या आसपास आपण खालच्या ही एक रेंज ऍड करून घ्या आणि मधली एक मोठी चांगली रेंज आपण ही एक ऍड करून घेऊ. ओके. म्हणजे गोष्ट म्हणू शकतो, मार्केट जे आहे 23,900 23,800 एक चांगल्या या रेंजच्या आसपास इथे सपोर्ट घेतलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा ते टिकलं आणि मग मुवमेंट एक आपल्याला कंटिन्युअस बघायला मिळते, हे लक्षात असू. त्यानंतर ट्रेंड लाईन जी आहे ही आपली पॉझिटिव्ह असणार आहे, ही लक्षात घ्या, ती म्हणजे अशी. ओके. आता मार्केटमध्ये उद्यासाठीचा ट्रेड सेटअप कसा असेल. जर साइडवेज ओपन होऊन जर वरच्या आजच्या सारखीच मुवमेंट बघायला मिळेल तर डेफिनेटली तुम्ही एक दोन पॉईंट तुम्ही घेण्याचा प्रयत्न, आपण टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकतो. गॅप ओपन झालं या रेंजच्या आसपास तर पहिल्या बघा होल्ड करते का. होल्ड करत असेल पहिली 5 मिनिटाची कॅन्डल किंवा 15 मिनिटाची कॅन्डल पॉझिटिव्ह असेल, बुलिश म्हणजे जवळपास अशी कुठेतरी कॅन्डल बघायला मिळत असेल. हाय तुटला, बिंदास त्या कॅन्डलचा हाय तुटल्यावरती पुढच्या कॅन्डलने तोडल्यावरती बिंदास ते काय करू शकता, असं एक इथे बाय करण्याचा प्रयत्न करू शकता आरामात. ठीक आहे. त्याचबरोबर मार्केट रेंजर्स मध्ये राहील आणि इथून खाली आलं तर लगेच सेल करू नका. थोडाफार एक सेल जरी केला तर थोडेफार छोटे छोटे प्रॉफिट बुक करा, कारण मार्केट सेलिंग मध्ये नाहीये, हे लक्षात असू दे. त्यामुळे पुलबॅक मध्ये जेव्हा मार्केट खाली असं येतं तर ते हळूहळू येतं आणि या पुलबॅक मध्ये थोडेफार छोटे छोटे प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर रेंज आपली ही असणार सपोर्टची खालची, ती म्हणजे 23,900च्या आसपास, की आपण म्हणू शकतो 23,900 ही जी लेवल आहे ही चांगली सपोर्ट रेंज म्हणून काम करताना बघायला. ठीक आहे. त्याचबरोबर आता आपण थेट जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी काही चेंज करणार नाही आहे, तसंच आपण सेटअप ठेवायचं आहे, हे लक्षात असू. ठीक आहे. बँक निफ्टी क्लिअर कट मार्केटमध्ये कशी होती, एक रेंज बाउंड आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. बँक निफ्टी ऑन द अदर हँड या एक आपला ईएमएचा सपोर्ट घेताना बघायला मिळते. जर बँक निफ्टी जर ही लेवल तोडून जात असेल 53,000ची, ठीक आहे, तर 53,000च्या वरती आपण होल्ड करत असेल ह्या लेवलच्या वरती तर आपण इथे कुठेतरी बाय करू शकतो, हे लक्षात घ्या. मग टार्गेट 1-2 ठेवू शकतो. परंतु गॅपअप झाला तर डेफिनेटली मार्केट 53,100च्या वरती होल्ड करायला पाहिजे, तरच आपण बाय करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. मेन सपोर्ट सध्यासाठीचा इंट्राडे साठीचा आपला 52,700च्या आसपास आहे. 52,700ची लेवल तोडली तर बिंदास ह्याच्या खाली आपण सेल करू शकतो. ठीक आहे. मग निफ्टी आधी सेल करायचं की बँक निफ्टी आधी सेल करायचं, बँक निफ्टी खाली आलं तर सेल करायचं, हे लक्षात असू दे. सेलिंग साठी आपण सेलिंगचा विचार करायचाच नाही इथे लगेच. थोडक्यात काय, ओव्हरऑल ट्रेंड जो आहे हा अप ट्रेंड आहे मार्केटचा, परंतु थोडक्यात आपला जो पुलबॅक जो आहे या पुलबॅक मध्ये छोटेफार आपण प्रॉफिट जे आहे हे बुक करू शकतो, हे लक्षात. हे त्याच्या पाठचं थोडंफार एक लॉजिक जे आहे हे आपण वापरतो. गॅप डाऊन झाला डेफिनेटली ही जी रेंज आहे ही जवळपास या लेवलच्या आसपास होल्ड करण्याचा प्रयत्न करेल. जो होल्ड केली आणि खाली आला तर या लेवलच्या खाली तुम्ही पुट बाय करून हे टार्गेट घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता 52,400. निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस सरळ साधे सोप्या भाषेत क्लिअर झालं एक आधी सांगा. सरळ साधे सोप्या भाषेत आपण बघतो उद्यासाठीचा आपण एक काय लेवल्स बघितले, जिथे आपण एक आपल्याला एक काही लेवल्स जे आहेत तिथे आपल्याला ट्रेड बघायला मिळू शकतो, लक्षात. ओके. त्याचबरोबर आता आपण काही स्टॉकच्या अनालिसिसकडे वळूया. स्टॉकचा विचार केला, ठीक आहे, तर जस्ट अ सेकंड. ओके. आज जवळपास एक चांगली मुवमेंट जी आहे एबीबीने आपल्याला दिलेली आहे, हे लक्षात असते. मग जवळपास काय एक चांगल्या लेवलला ट्रेड जो आहे या स्टॉक मध्ये आपल्याला बघायला मिळेल, जवळपास 3% अप आहे. ठीक आहे. आणि दुपारनंतरची ही मुवमेंट आहे कंटिन्यू व्हायची असेल, लक्षात घ्या, जर गॅपअप राहिलं किंवा कंटिन्यू व्हायची असेल तर गॅपअप 8,717च्या वरती जर टिकत असेल तर बिंदास बाय करा. ठीक आहे. एसएल तुम्ही ह्या लेवलच्या आसपास ठेवू शकता, टार्गेट 1:1:1.5. आणि एकदम गॅपअप झाला थोडाफार काळजीपूर्वक ट्रेड घ्या, कारण तिथे प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आपण जातोय ते म्हणजे टायटन. टायटन युजली आपण म्हणू शकतो जी रेंज आपण काढली होती, कालच आपण बघितला होता स्टॉक,
ठीक आहे, मार्केट इथे कन्सल्टेट बघायला मिळते. थोडक्यात काय, रेंज बाउंड जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. सो आता या लेवलच्या आसपास जर बाउन्स बॅक होत असेल तर बाईंग रेंज आपण थोडीफार वरती करू शकतो. इंट्राडे साठीची लेवल आपण घेऊया, ती म्हणजे थोडीफार इथे, थोडंफार ह्या लेवलच्या आसपास, म्हणजे 3400च्या वरती बाय करू शकता. पण सेल जर हा लो तुटला तर बिंदास सेल करू शकता, कारण का ट्रेंड जो आहे हा फॉलो केला तर मार्केटने ह्या लोच्या खाली तुम्ही सेल करू शकता. जवळपास ह्या लो स्विंग लो आपला कॅन्डलच्या लोच्या खाली करू शकता, किंवा ही लाल लाईन तुटली तरी सेल, कारण ही लाल लाईन एक चांगला सपोर्ट म्हणून काम करताना बघायला मिळते. गोदरेज प्रॉपर्टीज, काल जो ट्रेड सांगितला होता, काल म्हटलं होतं याच्यावरती होल्ड करते का, मार्केट थोडाफार कुठे गॅप डाऊन ओपन होऊन एक जवळपास बाईंग आली होती, तेजी आली होती. सो 3177 वरती हा स्टॉक टिकत असेल तर बिंदास, म्हणजे जवळपास 3 दिवस हा ट्रेड सांगते, पण लेवल तुटत नाही, रेंजच्या आसपास एक रेंज बाउंड बघायला मिळते. ठीक आहे, जर लेवल तुटत असेल तर बिंदास तुम्ही इथे एक बाय करून व्हायचे टार्गेट घेऊ शकता. ठीक आहे. भारती एअरटेल, ठीक आहे, इथे सुद्धा आपल्याला चांगली मोमेंटम बघायला मिळाली आहे आज. ठीक आहे. सो भारती एअरटेल जर कंटिन्यू जर बाईंग होत असेल तर 1496च्या वरती बाय करू शकता, किंवा गॅपअप झाला 1500च्या वरती बिनधास्त बाय करा. पण एकदम गॅपअप झाला तर डेफिनेटली तुम्हाला एक ट्रेंड चांगला बघायला फॉलो करताना बघायला मिळणार नाही. एकदम गॅपअप झाला तर त्याच्या पाठचं कारण का, थोडीफार प्रॉफिट बुकिंग थोडंफार खाली येईल मार्केट. सो जर एकदम गॅपअप झालं तर सोडून द्या. पण जर जवळपास या लाईनच्या आसपास गॅपअप होत असेल, टिकत असेल तर बिनधास्त बाय करा. त्याच्यानंतर आपण कोणता बघूया, बजाज ऑटो बघूयात का. बजाज ऑटोचा विचार केला तर ह्या मुवमेंट नंतर ही सेलिंग आपल्याला बघायला मिळते. कंटिन्यू होत असेल तर एक 9348च्या खाली सेल करू शकता स्टॉक. ठीक आहे. त्याचबरोबर अशोक लेलँड काय झालंय, लेवल ब्रेकआउट साठी थांबलाय. सो ब्रेकआउट रेंज जी अशोक लेलँडची आपण कोणती पकडू शकतो, 243, पण गॅपअप झाला तर आपली रेंज असणार आहे कोणती, ह्या लेवल 244 वरती गॅपअप झाला तर बिंदास वर्षांनी एक टार्गेट बघायला मिळू शकतो. एस्कॉर्ट्स काय झालंय, एक होल्ड करण्याचा प्रयत्न होता पण सक्सेसफुल झालेला नाहीये. सो थोडाफार एक पुलबॅक मध्ये येत असेल तर 4170च्या खाली तुम्ही सेल करू शकता. लक्षात नाही झाला, नाही खाली आला तर लगेच बाय करू नका. बाईंगची रेंज आपण थोडाफार नंतर विचार करू शकतो. बाईंग साठी हा स्टॉक जो आहे थोडाफार ह्या रेंजच्या वरती, म्हणजे जवळपास 4200 किंवा 4300च्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे, नाहीतर तो साईड वेज जाईल ह्या लेवल, म्हणजे जवळपास 3 दिवस जे तुम्हाला बघायला मिळतं तसं. ठीक आहे. त्याचबरोबर आपण कोणता बघूया, कोलगेट. ओके. थोडाफार आज मुवमेंट आली होती सेलिंग नंतर आसपास, मी म्हटलं होतं ह्याच्या खाली सेल केला तर टार्गेट घ्या. 2-3 दिवस खाली आहे, 3 काय जास्त दिवस खाली आहे. परत हा एक, आता हा जो आहे हा पुलबॅक म्हणू शकतो. जर हे रिटेस्ट करून खाली येत असेल तर डेफिनेटली तुम्ही या लोच्या खाली सेल करू शकता 2800च्या खाली, परंतु बाईंग रेंज असणार आहे आपली 2873.80च्या वर. ठीक आहे. सरळ साध्या स्टॉकचा अनालिसिस समजलाय का, निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस समजला आहे का. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो, जॉईन करून ठेवा. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मला. ठीक आहे. ठीक आहे. आता लाईक कमेंट शेअर खूप कमी असतात, लाईक कमी असतात, शेअर कमी असतात, कमेंट्स काहीच नसतात. सो लाईक्स जास्तीत जास्त करा. काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. इथे तुमची मी आता रजा घेतोय मित्रांनो. धन्यवाद.